नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आत्ताच्या क्षणाचा हा व्हिडिओ एक जनजागृती म्हणून आहे. सध्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अनेक ठिकाणी अशा अफवा पसरत आहेत की बदलापूर पूर्व परिसरामध्ये कार्मेल स्कूल जवळ जे काही डीमार्ट आहे त्याला आग लागलेली आहे असं, आणि असे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. परंतु आपण आता सध्या त्याच ठिकाणी आहोत आणि महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी असं काही एक झालेलं नाहीये. पण ही धावपळ का झाली यामागे ज्या वेळेला आपण कारण विचारलं डीमार्ट स्टोअर मॅनेजरला, तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की 1-2 महिन्यातून 6 महिन्यातून जे आहे आपण या ठिकाणी मॉक डील्स जे आहे ते घेत असतो, जेणेकरून जर काही एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याच्यातून नागरिकांनी कशा पद्धतीने जे आहे मार्ग काढला पाहिजे, ग्राहकांनी कशा पद्धतीने स्टोअर मधून बाहेर निघाला पाहिजे, यासाठी जे आहे हा मॉकड्रिल आज या ठिकाणी घेण्यात आला होता. आणि त्याचेच हे काही दृश्य आहेत. मात्र यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनला देखील या संदर्भात नोटीस जे दिली होती, पण आजूबाजूला जे काही नागरिक आहेत किंवा जे काही इथे आपण बघतोय की हायवे आहे, तर हायवेवरून जाणारे जे कोणी वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये असा संभ्रम झाला की डीमार्टला जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आणि त्या ठिकाणी कोणीही जाऊ नका आणि खूप भीषण अशी आग आहे असे जे आहेत अफवा सध्या पसरत आहेत. पण तुम्ही कोणीही काही काळजी करू नका. हवं तर आपण स्वतःच बघूया. या ठिकाणी आपल्याला कुठेच असं काही जे आपल्याला बघायला मिळत नाहीये. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर आपण काही नागरिक आहेत या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधूया. स्टोअर मॅनेजर जे आहेत त्यांना बोलण्याची परमिशन नाहीये, पण आपण त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यांनी अशी माहिती दिली की मॉकड्रिल जे आहे ते घेतले जातं आणि त्याचमुळे फायर अलार्म जो आहे तो अचानकपणे वाजला. फायर अलार्म वाजल्याच्या नंतर नागरिकांमध्ये जे आहे ज्यांना माहिती होतं त्यांना ठीक आहे, परंतु ज्या नागरिकांना माहित नव्हतं ते सर्व घाबरले आणि अशा पद्धतीने बाहेर येऊन जे गर्दी झाली की नेमकं कुठे आग लागली आहे. परंतु असं काही नव्हतं. आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहे जे याच ठिकाणी असतात, तर आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे, जेणेकरून तुमच्या मनातली ही भीती निघेल आणि तुम्ही बिंदासपणे शॉपिंगसाठी बाहेर पडू शकतात. काय घडलेलं आता, खरंच आग लागली होती की काय होतं नेमकं? आग वगैरे काय नाही, त्याची महिन्याचा हे असतो, ट्रेनिंग कॅम्प असतो. तर ते नवीन ते भरती असते त्यांना ते दाखवतात. पण अचानक पब्लिक वाढलेला होता, त्यांना बाहेर काढला तर पब्लिकचा गैरसमज झाला ग्राहकांचा. असं काही नाही झालेलं इथे आणि कधी होत पण नाही. असं नेहमी घेतात ना ते, म्हणजे तुम्ही तर नेहमी इथे असतात त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. हो, बघा, स्वतः आपल्याला रिक्षा चालकांनी सांगितलेलं आहे की असं काही नाहीये, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. शॉपिंग करण्यासाठी तुम्ही खरंच येऊ शकतात. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त फायर अलार्म जो आहे ट्रेनिंगसाठी जे काही नवीन स्टाफ भरती केला जातो त्यांच्या ट्रेनिंगसाठी या ठिकाणी वाजला होता. परंतु काही जे नागरिक आहेत त्यांना या संदर्भात कल्पना नव्हती आणि ते अचानकपणे बाहेर आले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी खूप जणांना फोन केले की इथे असं असं घडलेलं आहे, असं असं झालंय. आणि त्यामुळे काही जणांना असं देखील वाटलं की आपले सुद्धा नातेवाईक असू द्या, फॅमिली सर्कल मधले फ्रेंड असू द्या, हे डीमार्टला गेलेत आणि नेमकं काय झालं. तर असं काही झालेलं नाहीये. आपण जर बघत असाल तर सर्व सुरक्षित आहे. अफवांवर काही विश्वास जो आहे तुम्ही ठेवू नका. तर एक जनजागृती म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ जो आहे तो केलेला आहे. रिक्षा चालक मित्र सुद्धा आपल्यासोबत होते. याच ठिकाणी त्यांचा स्टँड आहे, त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला सांगितलं, स्टोअर मॅनेजरने सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह